नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण भारताचे 5 प्राकृतिक विभाग बघत होतो, बरोबर। तुम्ही पहिलं लेक्चर ऐकलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आपण आता दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करू बरं का। भारताच्या 5 प्राकृतिक विभागांमध्ये बघा, पहिला आपण द्वीपकल्पीय पठाराला सुरुवात केलेली होती, बरोबर। आता मागच्या लेक्चरला काय काय घेतलं मी तुम्हाला फक्त इथे दाखवून देतो। बघा, 5 प्राकृतिक विभाग आहे, तुम्हाला हे दाखवलं, तुम्हाला भारतानं कशा दाखवला, नंतर 5 प्राकृतिक विभाग भारतात कशा पद्धतीने पसरलेले आहे हे तुम्हाला दाखवलं। त्यानंतर नकाशा वाचन कशा पद्धतीने करायचं तुम्हाला प्रॉपर इथे नकाशा वाचन मी करून दाखवलेलं होतं। नंतर इथे तुम्हाला ईशान्य भारताची ओळख करून दिली, तिथे भारताच्या नकाशाची प्रॉपर ओळख करून दिली। ते झाल्यानंतर आपण द्वीपकल्पीय पठार बघितला, जलविभाजक बघितला आणि हा भारताचा नकाशा फिजिकल फ्युचरचा हा भारताचा नकाशा बघितला। आपण हे पण भारताची ओळख झाली। नंतर आपण अरवली पर्वत डिटेलमध्ये बघितलेलं होतं। मागचं लेक्चर तुम्ही ऐका, तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल। मारवाडचे पठार असो, भोरचे पठार असो, गग्गर नदी असो, माळवाचे पठार असो, मेवाडचे पठार असो, बुंदेलखंडानंतर आपण विंध्य पर्वत बघितला। विंध्य पर्वतानंतर आपण बागेलखंड खूप डिटेलमध्ये बघितलेलं होतं, बरोबर। अशा पद्धतीने आपण ते झाल्यानंतर आपण मी तुम्हाला छोट्या नागपूरच्या पठाराबद्दल सांगितलं आणि ही माहिती सांगत असताना पूर्वला कशा पद्धतीने आहे विचारले जातात, मुख्यला कशा पद्धतीने विचारले जातात हा भाग आपण बघितला। नंतर मेघालय पठार तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, पूर्व आणि मुख्यबद्दल विचार कसा करायचा आहे आणि लिहायचं कसं आहे इथे मी तुम्हाला बोललेलो होतो। आणि आता आपण सुरुवातीतून करणार आहोत द्वीपकल्पीय पठार। द्वीपकल्पीय पठारामध्ये 3 भाग येतात। कोणकोणते 3 भाग आहे? या ठिकाणी महाराष्ट्र पठार आहे, बघा आपलं हे इथे महाराष्ट्र पठार आहे, इथे तेलंगणा पठार आहे, इथे कर्नाटक पठार आहे। आपलं जे महाराष्ट्र पठार आहे हे कशापासून बनलेलं आहे? अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून। अग्निजन्य म्हणजे लाव वारसापासून बनलेला आहे। महाराष्ट्र पठार आपण महाराष्ट्राचं काही लेक्चर टाकणार आहे, महाराष्ट्राच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। ते लेक्चर प्रिलियम आणि मुख्यला धरून असणार आहे आणि आपण एक भाग तिथे सुद्धा बघणार आहोत। या ठिकाणी तेलंगणा पठार आहे। तेलंगणा पठार हे अछिद्र ग्रॅनाइट खडकापासून, अछिद्र ग्रॅनाइट म्हणजे त्याला छिद्र आहे का? नाही, अछिद्र ग्रॅनाइट खडकापासून बनलेलं असल्यामुळे त्या खडकांत हा भाग या भागात कशाची निर्मिती झालेली आहे? तलावांची निर्मिती झालेली आहे, कारण तिथे पाणी हे झिरपतच नाही, हे पाणी असं साचून राहतं, म्हणून त्या भागात तलावांची निर्मिती झालेली आहे। या पठाराची उंची सुद्धा 300 ते 600 मीटरपर्यंत आहे आणि धारवाड आणि कडप्पा खडक प्रणाली या भागामध्ये आढळतात। आणि कर्नाटक जे पठार आहे मित्रांनो हे रूपांतरित खडकापासून बनलेला आहे। असा हा द्वीपकल्पीय पठाराचा हा भाग आहे, बघा। आणि आता आपण एक भाग बघू। कर्नाटक पठार का? या कर्नाटक पठारावर कावेरी आणि तुंगभद्रा नदीचे खोरे आहे। तुम्ही बघितलं असेल, कावेरी नदी अशी वाहत आहे आणि तुंगभद्रा ही कृष्णेची उपनदी आहे। ही आंध्र प्रदेशमध्ये ही कोणाला मिळते? कृष्णा नदीला मिळते आणि नंतर बंगालच्या उपसागरामध्ये कृष्णा नदी जाते। तुंगभद्रा नदीचे खोरे आहे आणि कृष्णा आणि तुंगभद्राचा या ठिकाणी दुआब आढळतो। दुआब म्हणजे काय? दोन नद्यांमधला भूभाग, 2 नद्यांमधला जो भूभाग आहे या भूभागाला काय म्हणतात? दुआब म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे। पुढे या पठाराच्या दक्षिण भागात मैदान ह्या भागाच्या दक्षिण भागात हे जे तयार झालेलं आहे म्हणजे ही ते कर्नाटक पठार आहे। या कर्नाटक पठाराचा हा जो दक्षिणेचा भाग आहे या भागाला मैदान नावाने ओळखले जातात। अजून महानदीच्या छत्तीसगडमधील जो भाग आहे तो पण मैदानमध्ये, म्हणजे तो वेगळा मैदान आहे, हा वेगळा मैदान आहे। कर्नाटकचा दक्षिणेकडचा भाग हा मैदान म्हणून ओळखला जातो आणि उत्तरेकडचा हा जो पूर्ण उत्तरेकडचा भाग आहे या भागाला काय म्हणतात? माळनाड असे म्हणतात। आणि रूपांतरित खडकापासून याची निर्मिती झालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे। या सर्व भागाची निर्मिती, कर्नाटक पठाराची निर्मिती कशी झालेली आहे? रूपांतरित खडक पासून निर्मिती झालेली आहे। आणि या पठाराची सरासरी जी उंची आहे हे किती आहे? सरासरी उंची 400 मीटर इतकी सरासरी उंची आहे। आर्कियन प्रणालीतील खडक आढळतात, म्हणजे या खडकमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील खडक आढळतात। कोणते? आर्कियन प्रणालीतील या कर्नाटक पठारावर खडक आढळतात। आणि यामध्ये सर्वात जे उंच शिखर आहे हे मुलनगिरी सर्वात उंच शिखर आहे। मुलनगिरीची मित्रांनो उंची जवळजवळ 1930 आहे। 2 नंबरचं उंच शिखर कुद्रेमुख आहे। कुद्रेमुख कर्नाटकमध्ये असं आहे।
कुद्रेमुख आणि मध्य सह्याद्रीमध्ये कुद्रेमुख हे बाई आढळतं. 1892 मीटर याची उंची आहे. 1892 मीटर कुद्रेमुखची उंची आहे. संपूर्ण पठारावर कणाश्म खडकांनी बनलेला आहे आणि कमी उंचीच्या टेकड्या आढळतात. छोट्या तुम्ही कर्नाटकमध्ये कधी गेले असेल तर कमी उंचीच्या टेकड्या आढळतात. या ठिकाणी जो मळंद म्हणतात. मळंद म्हणजे काय? मळंद म्हणजे काय? टेकड्यांचा प्रदेश, याला मळंद म्हणतात. या टेकड्यांची जी उंची आहे, उंची 47 ते 85 मीटरपर्यंत असते आणि रुंदी, या टेकड्यांची रुंदी कधी, मळंद भागाची रुंदी कधी म्हटली तर 47 ते 85 किलोमीटर इतकी रुंदी आहे, अशी रुंदी. आणि लांबी कधी म्हटली तर लांबी 320 किलोमीटरपर्यंत याची मळंदची आहे. छोट्या टेकड्या आहे. टेकड्यांच्या प्रदेशाला काय म्हणतात? मळंद म्हणतात. लक्षात ठेवायचं. उत्तरेकडच्या भागाला काय म्हणतात? माळनार म्हणतात. दक्षिणेकडच्या भागाला काय म्हणतात? मैदान म्हणतात. लक्षात ठेवा. अरबी समुद्राच्या बाजूने म्हणजे या ठिकाणी हा जो सह्याद्री पर्वत हा झाला, अरबी समुद्राच्या बाजूने गंगावती आणि शेरावती ह्या नद्या वाहतात आणि शेरावती नदीवर कुठला धबधबा आहे? गिरसप्पा धबधबा आहे. प्रिलियमला खूप वेळा प्रश्न विचारला आहे गिरसप्पा धबधबा. बघा, तुम्हाला डिटेलमध्ये माहिती, पूर्व आणि मुख्यची बॅच आहे आपली UPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह मराठी मीडियममधली, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये सांगत आहे. गिरसप्पा जोग, गांधीसागर धबधबा त्या धबधब्याला म्हणतात. आणि पूर्व भागात कधी म्हटलं तर भद्रा आणि हिमावती या कावेरीच्या नद्या या घाटातून वाहत असतात. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे कुठून वाहत असतात? कर्नाटक पठारावरून वाहत असतात. शिमोगाजवळ कोदाचेद्री घाटातील पूर्वेस उतार मंद आहे आणि मुख्य रांगेपासून ईशान्य भागात कुठल्या टेकड्या आहे? बाबा बुदान टेकड्या आहे. बाबा बुदान टेकड्या या खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं आहे. मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण आहे, परंतु हे कर्नाटक पठारावरच आलं, पण केरळ राज्यामध्ये आलं. हे पूर्ण कर्नाटक पठार आहे मित्रांनो. कर्नाटक पठाराचे वैशिष्ट्य सांगा. तुम्हाला प्रश्न कधी विचारला तर एक एक भाग तुम्हाला लक्षात आला पाहिजे. खनिज संपत्तीने समृद्ध आहे. हा भागाचा विकास झालेला आहे, विकसित भाग आहे. या भागामध्ये नदी खोऱ्यांचे अस्तित्व आहे. या भागामध्ये कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी नद्यांचा दुवा आढळतो. या ठिकाणी लोकसंख्या आहे, चांगली आहे, विकसित भाग आहे, शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे. म्हणजे भरपूर इतक्या गोष्टी सांगण्यासारख्या भरपूर. तुम्हाला मी प्रश्न सांगेल त्यावेळेस सांगेलच, परंतु फिजिकलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जसं पुढे जाऊ तसतशामध्ये प्रत्येक भागामधली माहिती इथे टाकण्यात येईल. खनिज संपत्तीमधली माहिती खनिज संपत्तीमध्ये, बरोबर ना. लोकसंख्येमधली माहिती लोकसंख्येमध्ये, वनस्पतीमधली माहिती वनस्पतीमध्ये. म्हणजे तुम्हाला तो भाग डिटेलमध्ये लिहिता आलं पाहिजे. पहिल्यांदा फक्त शिकवतो कशा पद्धतीने आहे, तुमच्या लक्षात बसतं आहे का हे व्यवस्थित बघायचं आहे आणि सांगेलच. अशाच पद्धतीने आपली मराठी म्हणून सुद्धा मी NCERTची बॅच करणार आहे. भूगोल प्रॉपर NCERT मराठीमध्ये असतील, NCERT आणि महाराष्ट्र बोर्ड. तामिळनाडू पठार बघू. तामिळनाडूची किती किलोमीटर आहे? 6000 किलोमीटर तामिळनाडू आहे. किलोमीटर म्हणतोय हे. आता किलोमीटर आहे का? हे 600 किलोमीटर. 2 शून्य ऑलरेडी जास्त दिले आहे. तामिळनाडू पठार कधी बघितलं तर असं तामिळनाडू पठार येतं, म्हणजे तेलंगणा पठाराचाही भाग जातो. एक भाग कधी बघितला? सर्वात खालती बघा, हा टेकड्यांचा भाग बघू आपण. सर्वात खालती नागरकोलाई टेकड्या आहे. नागरकोलाई म्हणजे क्रम लावा. आता इथे पूर्व आणि मुख्यला कशा पद्धतीने प्रश्न विचारतात, बाकीचं जे आहे ते आपल्या पूर्व घाटात पण कव्हर होणार आहे. बघा, सर्वात खालती कुठला आहे? नागरकोलाई टेकड्या. या ठिकाणी नागरकोलाई टेकड्या आहे. नागरकोलाईच्या वरती कार्डमम डोंगर रांगा आहे. कार्डमम डोंगर रांगाला इलायची डोंगर रांगा म्हणतात. नंतर पलानी टेकड्या आहे. नंतर अन्नामलाई टेकड्या आहे आणि इथे कोडाई कॅनॉल आहे. इथे कोडाई कॅनॉल आहे. अशा उंच टेकड्या आहे. लक्षात ठेवायचं. नागरकोल, कार्डमम, पलानी, कोडाई कॅनॉल आणि नल्लामल्ला टेकड्या, अन्नामलाई टेकड्या. इथे अशा आहे. हा इथे अन्नामलाई आहे. अन्नामलाईच्या थोड्या वरती गेल्यानंतर निलगिरी येतात, या भागामध्ये आहे. आणि या ठिकाणी पालघाटची खिंड आहे. निलगिरी टेकड्या झाल्यानंतर शेवरा येतात, जावडी येतात, शेषसलम येतात. नंतर नागरी टेकड्या आहे, पालकोंडा आहे, वेणुमल्ला आहे, नल्लामल्ला आहे, कोडावेल्लू आहे आणि करलायन आहे. अशा टेकड्यांच्या उंचीनुसार क्रम लावा. प्रश्न प्रिलियमला विचारू शकतात. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. आणि इथे तुम्ही पुष्पा पिक्चर बघितला असेल.
तुम्हाला तिथला भाग दाखवलेला आहे चंदनाची तस्करी करताना, बरोबर ना. पुष्पा पिक्चरमध्ये तुम्हाला तिथे इथे बघा टेकड्यांचा भूभाग आहे हा. या ठिकाणी वनस्पतीने समृद्ध आहे. या ठिकाणी नद्यांचे दुवा पण नद्यांचा त्रिभुज प्रदेश पण बऱ्यापैकी आहे. म्हणून हा जो भाग आहे हा त्रिभुज प्रदेश, कारण कुठे जाणाऱ्या बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या नद्यांनी त्रिभुज प्रदेश केलेले आहे. या भागामध्ये म्हणजे इथे गाळाचा प्रदेश पण बऱ्यापैकी गाळाचा मैदानी प्रदेश आहे. वनस्पती चांगल्या पद्धतीचा आहे. शैक्षणिक दृष्टिकोनाचा विकास झाला आहे. आर्थिक दृष्टिकोनाचा विकास झालेला आहे. उत्पन्न चांगल्या पद्धतीने उत्पन्न होतं. पुढारलेली समाजव्यवस्था या ठिकाणी आढळते, बरोबर. अण्णामलाई टेकड्यांमध्ये आता बघू आपण. निलगिरी पर्वताच्या दक्षिणेला अण्णामलाई टेकड्या आहे आणि यातील सर्वात उंच शिखर कुठलं आहे? आनाईमुडी आहे. आनाईमुडीची उंची किती सांगितली? 2695 मीटर. अण्णामलाई टेकड्याच्या उत्तर दक्षिणेस पलानी टेकड्या आहे. हे बघा पलानी टेकड्या आहे, बरोबर. पलानी टेकड्याच्या दक्षिणेस कुठल्या आहे? कुठल्या आहे? पलाई टेकड्यांमध्ये कोडाई कॅनॉल आहे. या टेकड्यांमध्येच कोडाई कॅनॉल आहे आणि कोडाई कॅनॉल इथलं थंड हवेचं ठिकाण आहे पलानी टेकड्यांमधलं. आणि नल्लामल्ला याच्या दक्षिणेस कुठल्या आहे? कार्डमम टेकड्या आहे. कार्डमनच्या दक्षिणेस कुठल्या आहे? नागरकोलाई अशा टेकड्या आहे. ही माहिती इथे लिहिलेली आहे डिटेलमध्ये. पालघाटची खिंड बघा. पालघाटची अण्णामलाई आणि कोइंबतूरच्या दरम्यान 24 किलोमीटर, अण्णामलाईपासून तर कोइंबतूरपर्यंत 24 किलोमीटर इतकी रुंद ही पालघाटची खिंड आहे, लक्षात ठेवायचं. आणि या खिंडीतून कुठली नदी वाहते? गायजी नदी वाहते. त्या नदीचंच नाव आहे गायजी नदी वाहते. तामिळनाडू पठारे, दक्षिण सह्याद्री, तामिळनाडू किनारपट्टीच्या दरम्यान त्याची निर्मिती जावडी नदी आहे. शेवराय टेकड्या आहे. नीस आणि चर्मोफाईट खडकांनी झालेले आहे. पठाराच्या पूर्व भागात गाळाची निर्मिती झाली आहे आणि पालघाटची खिंड केरळमध्ये असून कोची आणि चेन्नई या शहरांना जोडते. बघा मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे सांगताना मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हची माहिती सांगितली आणि डिस्क्रिप्टिव्हची माहिती पण सांगितली. प्रत्येकाला समजत आहे का? सर्वांना समजलं पाहिजे, बरोबर. पुढे जाऊ आता आपण. निलगिरी पर्वत. सर निलगिरी पर्वत सांगा आम्हाला डिटेलमध्ये. हा निलगिरी पर्वत आहे. हा बघा निलगिरी पर्वत. निलगिरी पर्वत बघा, हा निलगिरी पर्वत आहे. हा ठोकळ्यांचा पर्वत आहे. ठोकळ्याचा पर्वत म्हणजे कसं की पहिले असा एक भूभाग असेल, बरोबर ना. हा भूभाग, आता ह्या भूभाग यामध्ये प्रस्तर जातं. हे प्रस्तर गेलं. आता ह्या दोन बाजू काय होतात? ह्या खालती होतात. या दोन बाजू खालती होतात आणि एक बाजू उंचावली जाते. म्हणजे हा पर्वत तयार झाला, बरोबर ना. हा उंचावला गेला. हा कुठला पर्वत झाला? ब्लॉक माउंटेन झाला. म्हणून याला ठोकळ्याचा पर्वत म्हणतात. आणि जो भाग खचला, आता उदाहरणार्थ हा एक भूभाग आहे, असा एक भाग खचला कधी असतामध्ये, तर हा भाग काय निर्माण झाला? याला खचदरी म्हणतात. रिफ्ट व्हॅली तयार होते असे. हा निलगिरी पर्वत कुठला आहे? ठोकळ्याचा पर्वत आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं? दोडा बेट्टा सर्वात उंच शिखर आहे. दोडा बेट्टाची उंची परत सांगतो 2637 मीटर. आणि 2 नंबरचा माकुर्णी हे ठिकाण आहे. माकुर्णीची उंची किती आहे? 2594 मीटर इतकं माकुर्णीची उंची आहे. हे आपण निलगिरी पर्वत बघताना त्यातील थंड हवेचं ठिकाण सर्वात जास्त उदकमंडलम उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे. उदकमंडलम उटी लक्षात ठेवायचं आहे. हा निलगिरी पर्वतावर तोडा आदिवासी नावाची जमात, मी तुम्हाला आदिवासी शिकवेल तेव्हा तोडाचं चित्र दाखवेल कशा पद्धतीने आहे, राहणीमान कशा पद्धतीने आहे. तोडा आदिवासी नावाची जमात तिथे आढळते आणि तोडा नावाची म्हैस सुद्धा त्या ठिकाणी आढळते. निलगिरी टेकड्यांमध्ये आता निलगिरी टेकड्या अशा आहे की पूर्व घाट आणि पश्चिम घाट दोघांमध्ये एकत्र येतात. या ठिकाणी एकत्र येतात निलगिरी पर्वत. परंतु अजून मधलं कधी बघितलं तर निलगिरी पर्वत, पश्चिम घाट आणि पूर्व घाट या ठिकाणी एकत्र येतात. अजून एक बारीक ठिकाण आहे बिलगिरी हे ठिकाण आहे. बिलगिरी एका वर्षी राज्यसभेला क्वेश्चन विचारलेला होता. पहिल्यांदा बिलगिरी उत्तर दिलं होतं, नंतर निलगिरी केलं होतं, कारण NCERTची मागणी होती आणि आपण बऱ्यापैकी माहिती NCERT म्हणून घेतलेली आहे. पुढे बिलगिरी. आणि बिलगिरी हे भारतातील जंगली हत्तींचा आदिवासीचं ठिकाण आहे. आदिवास सर्वात जास्त आढळतो आणि निलगिरी पर्वतावर जांभा प्रकारचा खडक आढळतो. बघा मित्रांनो, विचार करा, जांभा प्रकारचा खडक म्हणजे जांभा मृदा. जांभा मृदा अशाच ठिकाणी आढळते ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अति जास्त असतं.
बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी पाऊस कसा पडत असेल, जास्त असेल, असा दिमाग लावायचा आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही भूगोल शिकत आहात, बरोबर ना. इथे जांभा खडक आढळतो आणि पर्वताची जी दिशा आहे ही दिशा आता मी तुम्हाला असं दाखवले सर, परंतु पर्वताची दिशा कशी आहे, ईशान्य नैऋत्य. म्हणजे अशा पद्धतीने निलगिरी पर्वत आहे ईशान्येपासून नैऋत्येकडे आणि याची उंची सरासरी उंची 1800 ते 2400 मीटरपर्यंत आहे आणि याचे क्षेत्रफळ कधी बघितले तर 2560 मीटर याचे क्षेत्रफळ आहे. काही शिल्लक नाही, सर्वचं सर्व सांगितलेलं आहे. पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेलं आहे निलगिरी पर्वताबद्दल. प्रश्न चुकायला नको. ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्हच्या टाईपमध्ये दोडा बेट्टा सांगितलं, माकोरनी सांगितलं, 2637 सांगितलं, उदकमंडलम सांगितलं, तोडाना आदिवासी नावाची ठोकळ्याचा पर्वत म्हणजे काय, बिलगिरी, पश्चिम घाट, पूर्व घाट, जंगली हत्तीचं अस्तित्व, जांभा खडक सर्व डिटेलमध्ये घेतलेलं आहे. दख्खनचे पठार बघू आता. दख्खनचे पठार आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये डिटेलमध्ये तर बघणारच आहोत. तरी पण इथे मी तुम्हाला इथे नकाशा काढून दाखवतो. हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे. हा ना दख्खनचे पठारावर ज्यावेळेस 29 वेळा उद्रेक झाला, 29 वेळा उद्रेक, भ्रंशमूलक ज्वालामुखी म्हणजे काय, ज्वालामुखी असा उफाळला का नाही, असा उफाळलेला नाही. कारण ज्वालामुखीचे प्रकार ॲसिडिक आणि बेसिक प्रकारचे ज्वालामुखी असतात. जो ॲसिडिक प्रकारचा ज्वालामुखी असतो आपला, ॲसिडिक प्रकारचा हा ज्वालामुखी कसा असतो, हा घट्ट असतो. घट्ट असल्यामुळे तो काय करतो, हा पर्वताची निर्मिती करतो, पर्वताची. आणि बेसिक प्रकारचा ज्वालामुखी काय होतो, बेसिक प्रकारचा ज्वालामुखी असा वाहत हा पातळ असतो, असा वाहत जातो. अशा पद्धतीने आपल्याकडे जो उफाळला गेला होता, भ्रंशमूलक ज्वालामुखी उफाळला गेला होता आणि हा कुठल्या प्रकारचा होता, बेसिक प्रकारचा होता. म्हणून 29 वेळा उद्रेक होऊन सुद्धा हे पठार असं निर्मिती झालेलं आहे. उंची अशी आहे, पश्चिमेपासून पूर्वेकडे अशी उंची आहे, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, उतार असा आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार असा आहे. त्यामुळे 29 वेळा उद्रेक झाला भ्रंशमूलक ज्वालामुखीमुळे. आणि ज्वालामुखी म्हणजे कुठल्या खडकापासून, अग्निजन्य म्हणजे अग्नीच्या खडकापासून म्हणजे लाव्हापासून आपलं पठार तयार झालेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. याची सरासरी उंची कधी बघितली तर या ठिकाणी 600 मीटर आहे, या ठिकाणी 300 मीटर आहे. आणि सरासरी उंची कधी बघितली तर 450 मीटरपर्यंत सरासरी उंची आढळते. आणि पूर्वेकडील जो भाग आहे हा खनिजांनी व्यापलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला हा भाग डिटेलमध्ये शिकवेन. इथे फक्त इतका लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हाला जो भाग सांगितलेला आहे तो रियुनियम बेटाजवळून जात असताना 29 वेळा उद्रेक झाला होता. विज्ञानाचा भूखंड वन सिद्धांत खंड असे वेगवेगळे होते आणि हा द्वीपकल्पीय पठाराचा खालती होता. खालून असा वर खंड कसे होत गेले, जवळ एक होत गेले आणि हे एकमेकाला जोडले होते. हा खालचा गोंडवाना भूमीचा भाग होता, द्वीपकल्पीय पठार, लक्षात ठेवायचा आहे. पुढे दख्खनच्या पठारातील काही भाग बघू. महानदीचे खोरे येतात दख्खनच्या पठारामध्ये. महानदीचे खोरे कोणकोणत्या राज्यामध्ये येतात, छत्तीसगड असो, झारखंड असो, ओडिशा असो, या राज्यातील क्षेत्र येतात. आणि छत्तीसगड महानदीच्या खोऱ्यामध्ये कुठले डोंगर येतात, राजहंस डोंगर येतात. आणि राजहंस डोंगर रांगामध्ये काय येतं, हंसदेव, शेवनाथ आणि माना ह्या टेकड्या या ठिकाणी येत असतात. पुढे दंडकारण्य, बस्तरचे पठार बघू आता आपण. बघा, दंडकारण्य नावातच दंडकारण्य म्हणजे पहिले असं असेल का, म्हणजे ज्या लोकांना शिक्षा झालेली आहे ते लोक इथे जात असतील का, 100% जात असतील दंड भोगण्यासाठी, म्हणून त्याला दंडकारण्य नाव पडलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. दंडकारण्य हा भाग हा लोह खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कोळशाच्या खाणी आढळतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि दंडकारण्य हे बघा, छत्तीसगड राज्यामधून दंडकारण्यातून अशी इंद्रावती नदी वाहते आणि इंद्रावती नदीमुळे पूर्वकडचा उतार, याचा उतार पूर्वेकडे आहे, म्हणून दंडकारण्याचे 2 भाग झालेले आहे. उतार उत्तर ते दक्षिण आणि महाराष्ट्राच्या सीमेवरून ही अशी वाहत दंडकारण्यातून वाहत येते आणि अशी महाराष्ट्राच्या सीमेवरून ही वाहत जाते. कुठली नदी, इंद्रावती नदी वाहत जाते, लक्षात ठेवायचं आहे. दगडी कोळशाच्या खाणी या ठिकाणी प्रसिद्ध आहे दंडकारण्य. आणि या ठिकाणी कोणकोणते भाग येतात,
बघा उपनद्या या ठिकाणी उपनद्या अंदाज आहे इंद्रावतीच्या, तेल आहे, माना आहे, शवनाथ आहे, महानदीच्या उपनद्या आहे. लक्षात ठेवा. राज्याची व्यापकता कधी बघितली महानदीची तर छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्याची व्यापकता आहे. आणि महानदीमुळे दंडकारण्याचे काय भाग झालेले आहे, 2 भाग झालेले आहे. लक्षात ठेवायचे आहे. पुढे आले आपण दक्षिण भागामध्ये लोहखनिजाचे साठे आहे आणि पठार. या भागामध्ये कोणकोणते पठार आहे, बस्तरचे पठार आहे, कोरापूटचे पठार आहे, वायव्यचा उंचवटा आहे, केओरझरचे पठार आहे, वैतरणीचे पठार आहे, कलहंडी पठार आहे, मालतगिरी पठार आहे, ईशान्य पठार आहे, बमनगंजचे पठार आहे. आणि डोंगर रांगा कधी बघितल्या तर सिमलीपाल, मेघसाने, गरहजत, बमरा, अथमालिक आणि अबुजनार ह्या डोंगर रांगा आणि टेकड्या आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या दंडकारण्याचा भाग होता. आता एका वर्षी आयोगाला प्रश्न विचारला होता दंडकारण्याचा मूळ भाग हा कोणकोणत्या राज्यामध्ये आहे. मग छत्तीसगड, ओडिशा असं उत्तर होतं. छत्तीसगड, ओडिशाचा भाग आहे, झारखंडचाही भाग येतो आणि आता आंध्र तेलंगणाचाही थोडाफार भाग येतो. लक्षात ठेवायचा आहे. हा दंडकारण्याचा भाग आहे. दंडकारण्याबद्दल क्वेश्चन आला कशाही पद्धतीने प्रश्न येऊ. दगडी कोळशाच्या खाणी तिथे आहे बघा. कोळम खाणीत दगडी कोळसा कुठला आढळतो, बिटुमिनस प्रकारचा कोळसा तिथे आढळत असतो. प्रश्न बरोबर यायला पाहिजे फक्त. इथे बघा पुढे पश्चिम घाट बघू. आता आपण पश्चिम घाटाचे वर्णन करताना आपला हा पश्चिम घाट अशा पद्धतीने म्हणजे पश्चिम साईडला आहे. याचे वर्णन करताना आपण 3 भागात बघू. एक पहिल्यांदा उत्तर पश्चिम घाट बघू, नंतर मध्य पश्चिम घाट बघू म्हणजे पालघाटच्या खिंडीपर्यंत, आणि नंतर दक्षिण पश्चिम घाट बघू म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये ते समजेल. पहिल्यांदा आपण उत्तर पश्चिम घाट बघू. उत्तर पश्चिम घाट या ठिकाणी बघा. उत्तर पश्चिम घाट हा बघताना इथे बघा म्हणजे तापी नदीपासून तर 16 अंश अक्षरवृत्तांपर्यंत म्हणजे महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार आहे 15.7 15.4. उत्तर अक्षरवृत्त म्हणजे 16 अंश अक्षरवृत्तापर्यंत हा उत्तर पश्चिम घाट आपण बघू. या उत्तर पश्चिम घाटाची एकूण लांबी कधी बघितली तर महाराष्ट्रातली लांबी किती आहे, 440 किलोमीटर. इथे किमी लिहितो. आणि हा पश्चिम घाट कसा आहे, जलविभाजक आहे. जलविभाजक म्हणजे अरबी समुद्रात जाणाऱ्या नद्या आणि बंगालच्या उपसागरात जाणाऱ्या नद्या यांनी वेगळ्या केलेल्या आहे. आणि याची निर्मिती कशाची, पश्चिम घाटाचे लावारसाच्या निक्षेपण म्हणजे प्रस्तरभंगामुळे झाला आहे. म्हणजे उंचावल्यामुळे हा पठार तयार झाला म्हणजे पश्चिम घाट तयार झाला आणि खचल्यामुळे कोकण किनारपट्टी तयार झाली. एकदा राज्यसभेला क्वेश्चन विचारलेला होता बरोबर, UPSCला सुद्धा क्वेश्चन होता. तुम्हाला मी प्रश्न पश्चिम घाटावर प्रॉपर एक क्वेश्चन लिहून दाखवणार आहे, पूर्व घाटावर प्रॉपर एक क्वेश्चन लिहून दाखवणार आहे. कशा पद्धतीने लिहायचा आहे तो तर म्हणजे इथली माहिती जी अपूर्ण राहिलेली आहे ते आपण प्रश्नामधून कव्हर करून टाकू. काळजी करू नका. हां चला, सरासरी उंची बघा. उत्तर पश्चिम घाटाची सरासरी उंची किती आहे, 900 ते 1200 मीटरपर्यंत सरासरी उंची. मित्रांनो हा भाग, ही दिशा बघा, ही कुठची, ही कशी आहे, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे. म्हणजे तुम्ही इथे उभा आहे, तुम्ही पश्चिमेकडून कधी बघितला तर तुम्हाला हा उभ्या भिंतीसारखा दिसेल आणि तुम्ही पूर्व साईडने कधी बघितला तर तुम्हाला हा पश्चिम घाट कसा दिसेल, पायऱ्यांसारखा दिसेल. तुम्ही मला एक सांगा, पुण्यापासून मुंबईपर्यंत गेलेले का, गेले असाल बरोबर ना. बोगदे लागतात आणि असं वाटतं की आपली रेल्वे ही डोंगरावरून चालत आहे आणि खाली कधी बघितलं तर माणसं काम करताना, शेती करताना दिसतात बरोबर ना. हे पश्चिम घाटावरून आपली रेल्वे जात असते, कारण पश्चिम घाट असा आहे. म्हणजे कोकणामधून बघितला तर कसा दिसेल, तर उभे भिंतीसारखा, आणि पठारावरून कधी बघितला तर कसा दिसेल तुम्हाला, तो पायऱ्यांसारखा दिसेल. लक्षात ठेवायचं आहे. सह्याद्रीच्या पूर्वेस म्हणजे या भागाच्या पूर्वेमध्ये, पश्चिम घाटाला सह्याद्री सुद्धा म्हणतात, या भागाच्या पूर्वेमध्ये कुठला प्रांत आहे, मावळ प्रांत आहे. मावळ प्रामुख्याने पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणून मावळ ओळखले जातं. महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे, आता आपला हा महाराष्ट्रातला भाग येतो. महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना पश्चिम घाटाची जी उंची आहे, उंची ही काय होत जाते, कमी होत जाते. आणि भारतामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना उंची काय जाते, वाढत जाते. इथे मी तुम्हाला महाराष्ट्र सांगितला आणि इथे मी तुम्हाला कशाचं उदाहरण दिलं, इंडियाचं उदाहरण दिलं.
भारतामध्ये उत्तर ही उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना उंची वाढत जाते भारतामध्ये. सर कशी वाढत जाते, उदाहरण द्या. बरोबर, आत्ता आपण काही वेळ पहिले कुठलं अनाईमुडी हे उंच शिखर बघितलं. अनाईमुडीची उंची किती होती, 2695 मीटरपर्यंत होती. त्यावरती आपण निलगिरी बघितलं. निलगिरी म्हणलं दोडा बेटाची उंची किती बघितली, 2637 बघितलं. त्याच्या पहिले आपण कुद्रेमुख बघितलं, काहीतरी 1892 उंची होती. बरोबर ना. नंतर हे बाई शिखर आहे. म्हणजे बघा, उत्तरेकडून दक्षिणेकडे काय होते, उंची काय होते, वाढते आहे भारतामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये बघा, सर्वात वरती उत्तरेकडे कुठलं आहे, कळसुबाई शिखर आहे. बरोबर ना, 1646 मीटरचं. आणि बाकीचे शिखर त्यापेक्षा कमी आहे. अशी महाराष्ट्रामध्ये उंची काय कमी होते आणि भारतामध्ये काय होते, वाढत जाते. समजलं का? सर्वांना समजतं आहे ना? विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, प्रत्येकाला समजत आहे ना? नाही समजल्यावर मला विचारायचं आहे. सर कसं विचारा, तुम्ही तर रेकॉर्डेड बॅच करताय, SMS टाका तिथे, सर हा भाग समजलेला नाही, आम्हाला समजावून सांगा. मग सर तुम्हाला समजावून सांगतील. पुढे बघा, सर्वात जास्त उंची कुठे आहे, प्रवरा नदीच्या महाराष्ट्रामध्ये प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये. म्हणजे प्रवरा नदी कोणाची उपनदी आहे, गोदावरीची उपनदी आहे. इगतपुरी जवळ कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे. आणि कळसुबाईची उंची एकूण किती, 1646 मीटर. 2 नंबरचं उंच शिखर 1567 साल्हेर आहे. 3 नंबरचं कुठलं आहे, महाबळेश्वर, 1438 मीटर. असं लक्षात ठेवायचं. तुंगभद्रा नदी कृष्णेची उपनदी आहे. आणि ही नदी कशी तयार झाली, तुंग आणि भद्रा या 2 नद्या मिळून तुंगभद्रा नदी तयार झाली आहे. आणि तिचा उगम कुठे झाला आहे, रंगमुळा येथे. म्हणजे शृंगरीच्या नैऋत्येस रंगमुळा या ठिकाणी झाला आहे. आणि रंगमुळाची उंची किती आहे या शिखराची, 1199. म्हणजे जवळजवळ 1200 मीटरपर्यंत ह्याची उंची आहे. हा झाला आपला उत्तर सह्याद्री. अजून सुद्धा सह्याद्री संपलेला नाही. पुस्तकांमध्ये फक्त इतका सह्याद्री असतो. बरोबर ना. आपण डिस्क्रिप्टिव्हची बॅच घेत आहे. तुम्हाला सर आम्हाला माहिती आहे, तुम्ही परत का सांगताय, परत सांगणं गरजेचं आहे. पुढे चला, मध्य पश्चिम घाट. मध्य पश्चिम 16 अंशापासून चालू होतो तर कुठपर्यंत आहे, निलगिरी पर्वतापर्यंत आहे. आणि याची उंची किती आहे, सरासरी उंची किती आहे, 1200 मीटरपर्यंत आहे. आणि इथलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे, वाऊलमाला आहे. वाऊलमाला हे कुठल्या पुस्तकात दिलेलं नाही. मी जुनं 6वीचं पुस्तक वाचत होतं, महाराष्ट्र बोर्डचं. 6वीचं का 7वीचं होतं मला आठवत नाही. त्या नकाशामध्ये हे बाय पुस्तक, हे वाऊलमाला हे बाय उंच शिखर दिलं होतं. आणि वाऊलमालाची उंची 2333 मीटर. आणि कुद्रेमुखची उंची किती आहे, 1892 मीटर. आणि पुष्पगिरीची उंची किती आहे, 1714 मीटर. हे तिथे सापडलं आहे. दक्षिण मध्य सह्याद्री कधी बघितला तर पट्टिताश्म आणि कनाश्म खडकांनी बनलेला आहे. या ठिकाणी गिरसप्पा आणि जोग धबधबा म्हणजे या कुठल्या नदीवर आहे, शहरावती नदीवर आहे. थोडा पेन मिस्टेक झाला आहे, टायपिंग मिस्टेक झाली. झरावती नाही, इथे शहरावती नदी करा, इथे जोन नाही, जोग धबधबा आहे. आणि गुडलूर या ठिकाणी गुडलूर आहे. गुडलूर या ठिकाणी पश्चिम घाट आणि निलगिरी पर्वत एकत्र येतात. विचारू शकतात कोणत्या ठिकाणी, गुंडलूर या ठिकाणी पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात. सर बाकीचं झालं का, नाही. आपण कर्नाटक पठार बघितला. मळण म्हणजे काय, बैला टेकड्यांचा भूप्रदेश बघितला. बाबा बुधान टेकड्या बघितल्या. बरं, मैदान बघितलं, माळनाट बघितलं. हे पण पश्चिम घाटातलंच होतं मित्रांनो. म्हणून इथे फक्त इतकी माहिती ॲड केली. आता पुढे पण सांगत जाईन, जसं आपण पुढे जाऊ तसं सांगत जाईन. हा भाग इथे होता, तो भाग तिथे होता. आता कसं सांगितलं तसं. हे इथे लक्षात ठेवा. इथे बघा, दक्षिण पश्चिम घाट बघा. दक्षिण पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कुठलं पश्चिम घाटातील, तर कुठलं आहे, अनाईमुडी, 2695 मीटर. सरासरी उंची कधी बघितली दक्षिण पश्चिम घाटाची तर 800 ते 2000 मीटरपर्यंत सरासरी उंची आढळते. ह्या शिखरातून 3 रांगा वेगवेगळ्या झालेल्या आहे. उत्तरेस अन्नामलाई आहे, ईशान्येस पलाने आहे आणि दक्षिणेस कार्डमम आहे. कार्डमनला एयालई असे म्हणतात किंवा याला एलाई मलाई असे म्हणतात. कार्डमम किंवा इलाईचे डोंगर रांगा असे म्हणतात. बघा, शेणकोटा खिंडीमुळे अगस्त्यमलाई आणि अन्नामलाई रांगा वेगळं झाला आहे. शेणकोटा नावाची खिंड आहे तिथे. आणि या खिंडीमुळे कुठल्या, अगस्त्यमलाई आणि अन्नामलाई या डोंगर रांगा काय झालेल्या आहे, वेगळ्या झालेल्या आहे. लक्षात ठेवायचं. पुढे बघा,
व विनतीर्थम इथे धबधबा आहे, पापनासम इथे 5 धबधबे तयार झालेले आहे. आपण दक्षिण पश्चिम घाट. आता इथे बघा पापनासम इथे धबधबा आहे, मग वनितीर्थम इथे धबधबा आहे, इथे शनकोटा खिंड आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यटन व्यवसाय कसा असेल, चांगल्या पद्धतीने असेल. तुम्ही बरेचसे लोक बघा लग्न झाल्यानंतर आणि असेही जातात फिरायला, केरळला फिरायला जातात. बघा पश्चिम घाटामध्ये संपूर्ण भारतात मिळून दक्षिणेकडून उत्तरेकडे उंची कमी होत जाते. दक्षिणेकडून उत्तरेकडे सांगितले मी तुम्हाला. आणि पश्चिम घाटाची सरासरी उंची किती आहे, 1200 मीटर इतकी आहे. युनेस्कोने 2012 मध्ये युनेस्कोने पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे आणि पश्चिम घाटातील 39 ठिकाणांना बायोडायव्हर्सिटीचा सुद्धा दर्जा दिलेला आहे. वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला सांगता येईल हे पश्चिम घाट जैवविविधतेने संपन्न आहे. भरपूर मोठी जैवविविधता पश्चिम घाटामध्ये आढळते. पश्चिम घाटामध्ये 2 जैवविविधता क्षेत्र आहे, बायोस्फिअर रिझर्व आहे, 13 राष्ट्रीय उद्यान आहे, अभयारण्य इत्यादी नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पश्चिम घाट उष्ण आणि उपोष्ण वनांनी कसा आहे बांधलेला आहे. आणि पश्चिम घाटाविषयी माधव गाडगीळ ही समिती नेमली होती. कस्तुरी रंजन समिती सुद्धा नेमलेली आहे. आणि आपला जो पश्चिम घाट आहे ऊन वारा पाऊस यामुळे तो कसा झाला आहे, अवशिष्ट बनलेला आहे. हा उंचावल्यामुळे तयार झालेला आहे. येतंय का लक्षामध्ये. पश्चिम घाट हा पश्चिम घाट आहे आपला. अशा पद्धतीने आपण पूर्व पश्चिम घाट म्हणजे उत्तर पश्चिम घाट, मध्य पश्चिम घाट आणि दक्षिण पश्चिम घाट असा हा भाग बघितलेला आहे मित्रांनो. व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न आला तर प्रश्न चुकवायचा नाही. आता आपण पूर्व घाटाबद्दल माहिती बघू. पूर्व घाटाचे फक्त 2 प्रकार केलेले आहे, उत्तर पूर्व घाट आणि दक्षिण पूर्व घाट असं केलेलं आहे. उत्तर पूर्व घाट बघा महानदीच्या खोऱ्यापासून पूर्व घाट पहिल्यांदा सांगून देतो. हा भाग हा तुटक रांगांनी बनलेला आहे. तुटक रांगांनी बनण्याचं कारण इथे नदी पठारावरून वाहत येतात आणि बंगालच्या उपसागरात येऊन मिळताना हा भाग असा इथून खणला गेला हा याची झीज झाली आणि या ठिकाणी त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी असे त्रिभुज प्रदेशांची म्हणजे त्यामुळे हा भाग काय झालेला आहे, तुटलेला आहे. म्हणून तुटक बनलेला आहे. हा उत्तर पश्चिम घाट महानदीपासून तर गोदावरी नदीच्या पर्यंतचा हा उत्तर पूर्व घाट आहे. बघा उत्तरेस याची रुंदी कधी बघितली तर रुंदी म्हणतोय बरं का मी, या साईडला 20 किलोमीटरपर्यंत आहे, अशी 20 किलोमीटर आहे. तर दक्षिणेस कधी बघितली तर जवळजवळ 100 किलोमीटरपर्यंत याची उंची आहे. या भागामध्ये कुठली ठिकाणं आहे, मालिया ठिकाण आहे. मालिया व मुदगुल कोंडा ही रांग आहे. मालिया रांगाची उंची 1200 ते 900 मीटरपर्यंत मालिया रांगाची उंची आहे. आणि त्यातील उंच शिखर कुठलं आहे, महेंद्रगिरीची उंची विचारली जाते की ते राजमहिंद्री डोंगर रांगा म्हणजे मालिया रांगांमधलं राजमहिंद्री डोंगर रांग आणि राजमहिंद्री डोंगर रांगमधलं महेंद्रगिरी 1501 मीटर उंचीचा आहे. बघा मुदगुल कोंडा रांग 1100 ते 1400 मीटर यातली उंच शिखरं, अन्नाकोंडा आणि गल्लीकोंडा यातली उंच शिखरं आहे. नाव पण बघा साऊथचे सही ना, कारण ते साऊथमध्ये. सर बाकीचे कुठे गेले, बाकीचे मी तुम्हाला तामिळनाडू पठार शिकवताना भरपूर टेकड्या सांगितल्या, भरपूर भाग सांगितला. तो येतो इथे दक्षिण पूर्व घाटामध्ये आणि उत्तर पूर्व घाटामधल्या पण त्यातल्या काही टेकड्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. बघा दक्षिण पूर्व घाटाची एकूण सरासरी उंची कधी बघितली तर 1100 मीटरपर्यंत आहे. रुंदी कधी बघितली तर 100 ते 200 मीटरपर्यंत रुंदी आहे. जावडी आणि शवराई उंची 1100 मीटरपर्यंत आहे. टेकड्या आणि पठार अतिशय कमी आहे. दक्षिण भाग पूर्व घाटामध्ये विलीन झालेला आहे आणि दक्षिणेकडे कुठला पर्वत आढळतो, निलगिरी पर्वत आढळतो. आणि जो निलगिरी मी तुम्हाला तिथे सांगितला तो निलगिरी कोणाचा भाग आहे, पूर्व घाटाचा भाग आहे. 100% लक्षात ठेवा. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला पूर्व घाटाविषयी माहिती लिहायची असेल त्यावेळेसची तुम्ही इथून माहिती ॲड करू शकतात. प्लस ज्या वेळेस किनारपट्टीय प्रदेश शिकवला जाईल, नदी प्रणाली शिकवला जाईल, त्यावेळेस तुमच्याकडे माहितीचा असा साठा निर्माण होईल, त्यावेळेस तुम्ही लिहू शकतात. बघा मी सर्व भाग वेगवेगळे करून दिलेले आहे तुम्हाला सोपं जावं म्हणून.
पुस्तकाप्रमाणे नाही, सर्व सोपे भाग जावे म्हणून, परंतु एकही माहिती सोडलेली नाही. तुम्हाला इतर पुस्तकांपेक्षा जास्त माहिती इथे दिसेलच. पुढे बघा, महानदी ते गोदावरी नदी यांच्या दरम्यान कुठली डोंगररांग आहे? राजमहेंद्री डोंगररांग. आणि राजमहेंद्री डोंगररांगामधलं कुठलं शिखर आहे? महेंद्रगिरी. इथे हे बाय शिखर आहे. 1501 मीटर मी तुम्हाला उंची सांगितली. गोदावरी आणि कृष्णा नदी यांच्या दरम्यान कुठलं सरोवर आहे? कोलेरू. हे बाय एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे, कोलेरू. बघा, कृष्णा आणि पेन्नरू नदी यांच्या दरम्यान काय आहे? बघा, कोणत्या टेकड्या आहे? कोडावेल्लू आहे, नल्लामल्ला आहे, तिरुपती टेकड्या आहे, पालकोंडा आहे, जट्टामल्ला आहे. प्रिलियमला क्वेश्चन विचारू शकतात अशा पद्धतीने. आणि हा क्वेश्चन आल्यावर तुमचा 100% बरोबर यायला पाहिजे. म्हणजे कृष्णा नदी आणि पेन्नरू नदीच्या दरम्यान कोणकोणत्या टेकड्या आहे? खालीलपैकी. आणि गोदावरी आणि कृष्णाच्या दरम्यान कुठलं सरोवर आहे? किंवा गोदावरी आणि महानदीच्या दरम्यान कुठलं डोंगररांग आहे? असा प्रश्न आला तर तुमचा 100% बरोबर यायला पाहिजे. सांगताना पूर्व आणि मुख्यचं मी तुम्हाला दोघंही सांगत आहे. इथे बघा, चेन्नई आहे, चेन्नई, जावडी टेकड्या, केलाईमलाई टेकड्या आणि निलगिरी आहे. म्हणजे निलगिरी आणि चेन्नईच्या दरम्यान हे आहे. तर राज्य कधी बघितले तर वरती ओडिशा राज्य आहे, नंतर आंध्र प्रदेश आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये चिल्का सरोवर आहे खाऱ्या पाण्याचे. आणि आंध्र आणि तामिळनाडूमध्ये कुठला आहे? पुलिकत आहे. वरती ची आहे आणि खाली पू आहे. लक्षात ठेवायचं आहे. चिल्का ओडिशा आणि आंध्रमध्ये चिल्का आणि आंध्र आणि तामिळनाडूमध्ये पुलिकत सरोवर आहे. कारण तुम्हाला ही माहिती याच्यामुळे वेगळी करून दिलेली आहे, तुम्हाला हे लक्षात बसलं पाहिजे. यासह तुम्हाला प्रॉपर प्रिलियमला क्वेश्चन विचारला तर तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. घाट आणि दक्षिणेकडे टेकड्या कधी बघितल्या तर ते बलवान ज्या मेन्सला विचारले जातात मित्रांनो. ह्या गोष्टी आता मेनसाठी काढलेल्या आहे, ह्या प्रॉपर मेनसाठी. हे कशामुळे बनलेलं आहे? चार्नोकाइटचे बनलेले आहे. डोडा बेटाची उंची मी तुम्हाला सांगितली होती. डोडा बेटाची उंची किती आहे? 2637. माकुर्णीची उंची किती आहे? 2554 आहे. वाबंडी शोला हे एक आधुनिक उंच शिखर काल मला सापडलेलं आहे. ह्याची 2470 मीटर आहे. 3 उंच शिखर आहे. हा पट्टा रबर असो, चहा असो आणि कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. घाट आणि दक्षिणेकडच्या टेकड्या बघा, रबर, चहा आणि कॉफीच्या याच्यासाठी प्रसिद्ध आहे. उटी आहे दक्षिणेकडील भारतातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे, म्हणजे थंड हवेचं ठिकाण आहे उटी. उदकमंडलम. दोडा बेटाच्या पायथ्याशी एक विस्तीर्ण लहरींच्या खोऱ्यात बसलेलं आहे. उटी ठिकाण बरं का, थंड हवेचं ठिकाण. म्हणजे तुम्हाला पर्यटनासाठी तिथे विचारला तर बरोबर लक्ष आलं पाहिजे. पूर्व घाटातील वनस्पती प्राणी कधी बघितले तर विविध पर्यावरणीय कोनाडे आणि पर्यावरणीय परिस्थिती समृद्ध प्राण्यांनी निवासस्थान प्रदान केलेले आहे. पूर्व घाट हा जगातील सर्वात जास्त आशियाई हत्तींचे घर म्हणून मानला जातो. निलगिरीमध्ये तहर असो, बिबट्या असो, गैर असो, सांबर असो, वाघ असो यासारखे मोठमोठे प्राणी तर आढळतात. तर लँडस्केपद्वारे विपुल प्राणीसुद्धा तिथे पाहायला मिळतात. या ठिकाणी पक्ष्यांच्या विविध प्रजाती ओळखले असतात. आणि पूर्व घाटातील समृद्ध फुलांची व्यवस्था आहे. आणि हा प्रदेश जिथे तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती या प्रदेशामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. बघा, पूर्व घाटाबद्दल लिहायला कधी सांगितलं तर तुम्हाला वनस्पती प्राणीबद्दल लिहिता आले पाहिजे, याच्याबद्दल लिहिता आले पाहिजे. पूर्व घाटातील आदिवासीची लोकसंख्याबद्दल तुम्हाला जमिनीवर कुठल्या सावरा असो, जटापू असो, कोंडाडोरा असो, गडाबा असो, खोंड असो इत्यादी जमातींचाही समावेश आहे. आणि स्थानिक लोकांचा स्वतःचा अनोखा सांस्कृतिक वारसासुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. जुन्या चाललेल्या रीती असो, परंपरांचे पालन करतात ते आजही उपजीविकेसाठी वनांवर आणि शिकारीवर अवलंबून आहे. या जमातींचा प्रदेश उत्पादकांबद्दल चांगले ज्ञान आहे, त्याद्वारे औषधी वनस्पतींचा चांगला वापर केला जातो. लक्षात ठेवायचं आहे, पूर्व घाटातील आदिवासींची लोकसंख्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पश्चिम घाट, दख्खनच्या पठाराला अरबी समुद्राजवळ जमिनीच्या अरुंद किनारपट्टीच वेगळा करतो. आणि गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागाजवळ तापी नदीच्या दक्षिणेकडे भागापासून श्रेणीपासून सुरू होतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यामधून 1600 किलोमीटर लांबीने कव्हर केलेला आहे. शेवटी द्वीपकल्पीय पठाराच्या दक्षिणेकडील टोक कुठे पोहोचते? कन्याकुमारीपर्यंत पोहोचते. पूर्व घाट म्हणजे मी तुम्हाला पूर्व आणि पश्चिम घाटातली वैशिष्ट्ये सांगितली. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. आदिवासीबद्दल सांगितलं, प्राणी
प्राणी बद्दल सांगितलं, वनस्पतीबद्दल तुम्हाला सांगितलं, तिथल्या प्राकृतिक भागाबद्दल तुम्हाला माहिती सांगितली. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पण लिहिताना डिटेलमध्ये तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. पुढे पूर्वघाट हा सलग नसून कसा बनलेला आहे, नद्यांमुळे तुटक तुटक बनलेला आहे. विस्तार सुवर्णरेखा नदीपासून चालू होतो तर कन्याकुमारीपर्यंत पूर्वघाटाचा विस्तार तुम्हाला बघायला मिळेल. या ठिकाणी गहरजाट डोंगर आहे, ओडिशाच्या वायव्य भागात असून ब्राह्मणी आणि वैतरणी या भागातून वाहतात. या ठिकाणी लगुन्स तयार झालेले आहे. लगुन्स, बरोबर, लगुन्सला खाजन सरोवर सुद्धा म्हणतात. म्हणजे चिल्का सरोवर. म्हणजे ते तयार कसे होतात आता इथे लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी जमीन आहे, या ठिकाणी समुद्र आहे. आता समुद्राच्या खनन कार्य संचयन कार्यामुळे काय होतं, इथे वाळू साचली जाते, 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 साचली जाते. काय तयार झाला, उभा वाळूचा दांडा तयार झाला. नंतर परत वाळू साचली जाते, साचली जाते, साचली जाते, साचली जाते, साचली जाते, साचली जाते, परत आडवा वाळूचा दांडा तयार झाला. नंतर हा भाग परत साचतो साचतो साचतो, हा भाग असा तयार होऊन जातो. म्हणजे इथे काय तयार होतं, सरोवर तयार होतं. या नैसर्गिक पद्धतीने हे तयार झालेलं सरोवर आहे. या भागाला काय म्हणतात, लगुन्स म्हणतात किंवा खाजन सरोवर असे म्हणतात. बरोबर. अशा पद्धतीने हे कोणकोणते चिल्का, पेरियार, पुलिकत हे लगुन्स तयार झालेले आहे. तुम्हाला माहिती आहे उरल सरोवर, तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे, गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातलं बुलढाणा जिल्ह्यात जे आहे ते तुम्हाला सरोवर माहिती आहे. हे कशापासून तयार झालं, उल्कापातामुळे तयार झालं आहे, खब्बशीच्या आकारासारखं. भारतातील सर्वात उंचीवरील हिमाने व्यापलेलं सरोवर कधी बघितलं तर कुठलं सरोवर आहे, देवताल सरोवर आहे. आणि देवताल सरोवर हे हिमाचल प्रदेशामध्ये गढवाल हिमालयामध्ये आढळतात. या भागामध्ये मानवनिर्मित सर्वात मोठे सरोवर कुठलं आहे, नागार्जुन सागर धरण आहे. आणि हे कुठल्या नदीवर आहे, कृष्णा नदीवर आहे. मित्रांनो, आपण ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोघंही पॅटर्नमध्ये आपण शिकत आहोत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा, हैदराबाद आणि सिकंदराबाद यांच्या दरम्यान हुसेन सागर आहे. परत तुम्ही म्हणाल की सर परत भारताला कशा, आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं. हा आपला द्वीपकल्पीय पठार आहे. माझ्याकडे प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. फक्त मी पेन कशा पद्धतीने फिरावेल आणि काय काय द्वीपकल्पीय पठार आहे. बघा, या ठिकाणी आपण कार्डमम टेकड्या बघितल्या, पश्चिम घाट बघितला, अनाईमुंडी, अण्णामलाई बघितलं, निलगिरी दोरा बेट्टा बघितलं. ते झाल्यानंतर इथे अरवली पर्वत बघितलं. या ठिकाणी मारवाडचे पर्वत आहे हे बघितलं, माळवेचे पठार आहे, बुंदेलखंड आहे, बागेलखंड आहे, छोटा नागपूरचे पठार आहे, राजमहल टेकड्या आहे, मलईगिरी आहे. इथे गारो काशी, जयंतिया, पतकोई हे बघितलं. ते झाल्यानंतर इथे आपण विंध्य पर्वत बघितलं, सातपुडा पर्वत, अजिंठा सातमाळा पर्वत बघितला, बालाघाट बघितला. नंतर या ठिकाणी मैकल डोंगर रांग बघितले आपण. पूर्वघाट तुटक तुटक रांगांनी बनलेला हा बघितला. म्हणजे सर्वचा सर्व आपला हा भाग झालेला आहे. आणि तुम्ही हा नकाशा प्रॉपर लक्षात ठेवायचा आहे. शक्य कधी होत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा मारून ठेवू शकतात किंवा पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे, डिटेलमध्ये नकाशा दिलेला आहे. मित्रांनो, पश्चिम घाट, पूर्वघाट, द्वीपकल्पीय पठार आपला या ठिकाणी संपलेला आहे. द्वीपकल्पीय पठारावर मी तुम्हाला जवळजवळ 4 क्वेश्चन तरी देईल, बनवून देईल. म्हणजे एक क्वेश्चन मला असं वाटतं की एक क्वेश्चन पश्चिम घाटावर देईल, एक क्वेश्चन पूर्व घाटावर देईल आणि 2 क्वेश्चन असे इतर देईल. असे एकूण 4 क्वेश्चन तरी तुमच्या पश्चिम म्हणजे द्वीपकल्पीय पठारांवर झाले पाहिजे. तुम्हाला काही प्रॉब्लेम कधी असला तर मला कॉल करायचा आहे, SMS करायचा आहे, काळजी करायची नाही. भूगोल सर्वांना 100% समजत असेल आणि नसेल समजत तर परत एकदा ऐका आणि परत मला विचारा. कौटिल्य आहेस तुमच्यासाठी मदतीसाठी कायमस्वरूपी तत्पर राहील आणि तुमचा डिटेलमध्ये कशा पद्धतीने अभ्यास होईल याची काळजी घेईल आणि पोस्ट कशा पद्धतीने निघेल याचीसुद्धा काळजी घेईल. त्यामुळे टॉपिक झाल्यानंतर आम्ही क्वेश्चन घेत आहोत. चालेल मित्रांनो, धन्यवाद. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.